जय श्री कृष्ण. नमस्कार मंडळी. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद आणि सकारात्मकतेने भरलेला जावो अशी मी भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र चरणी मनोभावे प्रार्थना करतो. चला तर मग आजच्या या नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओची सुरुवात करूया. येत्या 13 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी येत आहे भोगी आणि मकर संक्रांतीचा सण. हा एकूण 3 दिवस साजरा केला जातो आणि या संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो. भोगी या दिवशी घरोघरी भोगीची भाजी बनवून तीळ मिश्रित बाजरीची भाकरी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य देवांना दाखवला जातो. या भोगीच्या भाजीला खेंगट असेही म्हटले जाते आणि या नैवेद्याचे खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी आपण तीळ मिश्रित भाकरी आणि भोगीची भाजी बनवून त्याचा नैवेद्य देवांना दाखवला तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग आणि कर्माचा नाश होतो आणि आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात. म्हणून या दिवशी घरोघरी भोगी हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी खास करून इंद्रदेवाची आठवण काढली जाते. वर्षानुवर्षे आपल्या शेतात भरभरून पीक यावे यासाठी मनोभावे इंद्रदेवाला प्रार्थना केली जाते. भोगी हा दिवस इतका महत्त्वाचा मानला जातो की या दिवशी स्वर्गाचे दारे सुद्धा उघडतात. धार्मिक दृष्टीने भोगी हा सण अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंगळवार भोगीच्या दिवशी तुम्ही इतर काही विशेष गोष्टी केल्या नाहीत तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक दिवा नक्की लावावा. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न आणि अडचणी नष्ट होऊन त्यांना अभ्यासात प्रगती तसेच नोकरीत भरभरून यश मिळेल आणि मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तर असा हा दिवा आईने मुलांसाठी कुठे लावायचा आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कोठेही न थांबवता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मुकणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला 13 जानेवारी मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहे. भोगीच्या दिवशी हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. सकाळी हा उपाय करणार असाल तर सकाळी 9:30 वाजण्याच्या आधीच तुम्हाला हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे आणि जर सकाळी शक्य झाले नाही तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे. हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी करायचा आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुलांसाठी म्हणजे मुले आणि मुली या दोघांसाठीही हा उपाय करता येणार आहे. जर तुमची मुले शिक्षणासाठी बाहेरगावी असतील तरीही तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी करू शकता. भोगीच्या दिवशी मुलांच्या जीवनातील वाईट भोग, संकटे आणि विघ्न दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. दिवा हा ज्ञानाचे, त्यागाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो. या दिव्यात सकारात्मक लहरी खूप जास्त असतात. म्हणूनच आपण कोणतीही पूजा करताना किंवा कोणताही उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करतो. आपण केलेली सेवा किंवा उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचे काम हा दिवा करत असतो. दिव्यात जितक्या जास्त सकारात्मक ऊर्जा असते तितकीच सकारात्मकता आपल्या मुलांच्या आयुष्यात यावी यासाठी आपण हा उपाय भोगीच्या दिवशी करणार आहोत. हा उपाय वर्षातून फक्त एकदाच म्हणजेच भोगीच्या दिवशी करता येतो. जर तुमची लहान मुले सतत हट्टीपणा करत असतील, चिडचिड करत असतील किंवा तुमचे ऐकत नसतील, तसेच मोठी मुले अभ्यासात मागे पडत असतील किंवा शिकलेल्या मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल तर हा उपाय नक्की करावा. लग्नाच्या वयातील मुलामुलींचे विवाहयोग जुळून येत नसतील, कोणाला वाईट व्यसन लागले असेल किंवा आत्मविश्वास कमी वाटत असेल तर हा दिवा तुम्ही भोगीच्या दिवशी नक्की लावायचा आहे. सांगितल्याप्रमाणे हा उपाय सकाळी 9:30च्या आधी किंवा संध्याकाळी 6 ते 9:30 या वेळेतच करण्याचा प्रयत्न करावा, कारण यावेळी वातावरणात सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात सक्रिय असतात. हा उपाय करण्यासाठी भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रत्येकाने अभ्यंग स्नान करावे. अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर पांढरे तीळ आणि थोडीशी हळद टाकून स्नान करावे. मुलांना सुद्धा अंघोळ घालताना हे 2 घटक पाण्यात टाकावेत, कारण याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व मोठे आहे. तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जाते आणि यामुळे नकारात्मकता दूर होऊन शरीर शुद्ध होते. स्नान झाल्यावर सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे. संक्रांतीच्या काळात सूर्यदेवाला जल अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. जल अर्पण करताना त्यात थोडे तीळ टाकावेत. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून धूप दीप लावावा. मुलांसाठी उपाय करताना कणकेचा दिवा बनवावा. त्यात थोडी हळद टाकून त्याला पिवळा रंग द्यावा.
कणकेचा दिवा शक्य नसेल तर मातीची पंती वापरावी. एका ताटात हळद, कुंकू आणि पाणी मिसळून स्वस्तिक काढावे आणि त्यावर चिमूटभर तांदूळ ठेवून हा दिवा ठेवावा. दिव्यात मोहरीचे तेल किंवा साधे तेल घालून दुहेरी कापसाची वात लावावी. वातीला हळद कुंकू लावावे किंवा शक्य असल्यास कलव्याच्या धाग्याची वात करावी. हा दिवा देवघरासमोर प्रज्वलित करून त्यात थोडे पांढरे तीळ आणि 5 काळे मिरे टाकावेत. दिवा मुलांवरून ओवाळून घ्यावा आणि त्यानंतर तिथेच बसून हनुमान चालिसा पडावी. मुले मोठी असल्यास त्यांच्याकडून वाचून घ्यावी, अन्यथा आईवडिलांनी ती वाचावी. दुसऱ्या दिवशी हा दिवा एखाद्या झाडाखाली किंवा जमिनीखाली सुरक्षितपणे ठेवावा, जेणेकरून तो निसर्गाचा भाग होईल. घरात एकापेक्षा जास्त मुले असली तरी एकच दिवा बनवून सर्वांना ओवाळले तरी चालते. जे मुले लांब आहेत त्यांच्यासाठी फोटोवरून किंवा व्हिडिओ कॉलवरून हा उपाय करावा. यामुळे नक्कीच मुलांचे वाईट भोग आणि संकटे दूर होऊन त्यांची प्रगती होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना ओम श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.